खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार रेखावृत्ती विस्तारापेक्षा जास्त आहे. तर हा जास्त आहे का? नाही. हा कसा आहे? कमी आहे, आपल्याला माहिती आहे. आता महाराष्ट्राचा ज्यावेळेस आपण अक्षवृत्ती विस्तार म्हणतो, त्याचा जो डिफरन्स आहे तो 6 डिग्री आहे आणि रेखावृत्ती विस्ताराचा जो डिफरन्स आहे तो 8 डिग्री आहे. म्हणजे काय आहे? हा कमी आहे. तो पुढे चालून आपण बघूया. पहिलं जे वाक्य आहे इथं ते चुकीचं आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे. हे वाक्य बरोबर आहे. पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 800 किलोमीटर आहे, पूर्व पश्चिम लांबी. आणि उत्तर दक्षिण जी लांबी आहे ती 700 किलोमीटर आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, बी करेक्ट आहे. सी बघा, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. हे वाक्य बरोबर आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर या क्षेत्रफळाने म्हणजे महाराष्ट्राने देशाच्या 9.36% एवढा एरिया व्यापलेला आहे आणि महाराष्ट्राचा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये तिसरा क्रमांक आहे. किती? तिसरा क्रमांक आहे, तिसरा. बरोबर आहे. मग इथं बी आणि सी जे आहे ते मित्रांनो बरोबर आहे. बघा हा मॅप आहे. जर आपण इथं अक्षवृत्ती विस्तार जर बघितला, अक्षवृत्ती विस्तार कसा येणार आहे? हा हा आणि हा असा येईल. बरोबर आहे. उभा जो आहे तो अक्षवृत्तीय विस्तार आहे. मग त्याचं डिग्री जी आहे ती किती आहे? ती 15 अंश आणि 44 मिनिट आहे आणि इकडे 22 अंश आहे. बरोबर आहे. 22 अंश म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा रफली किती येतो? 6 डिग्री रेफरन्स येतो. बरोबर आहे. आणि जर आपण रेखावृत्ती विस्तार बघितला तर तो किती आहे? 72 अंश आणि पुढे मिनिटे आहे आणि इकडे 80 अंश आहे. बरोबर आहे. 80 अंश याचा जो डिफरन्स आहे तो किती आहे? तर तो 8 डिग्रीचा डिफरन्स आहे. किती? 8 डिग्रीचा. म्हणजे हा 6 डिग्रीचा आणि हा 8 डिग्रीचा. म्हणून जो महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार जो आहे तो जास्त आहे अक्षवृत्ती विस्तारापेक्षा. आणि त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी जी आहे आपली ती किती आहे? 800 किलोमीटर आहे. 800 आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती 700 किलोमीटर आहे मित्रांनो. 700 किलोमीटर आहे. ठीक आहे. ही जी टेस्ट सिरीज आहे आपली ती स्कोर बूस्टर प्रोग्राम जो आहे आपला त्याचा पार्ट आहे. या स्कोर बूस्टर मध्ये मित्रांनो, या स्कोर बूस्टर मध्ये आपण दोन गोष्टी देतोय. एक, तुमचे सगळे विषय 35 तासामध्ये आपण रिव्हिजन करून देतोय. म्हणजे जे मुद्द्याचं आहे तेच फक्त इथे आपण शिकवतोय 35 तासामध्ये. आता बघा 35 तासामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल कसं शक्य आहे? आपण इथं काय केलेलं आहे, जे एक्झामला विचारलं जातं तेच फक्त घेतलेलं आहे. कधी कधी खूप काही बेसिक गोष्टी असतात ज्या एक्झामला विचारल्या जात नाही, त्या आपण इथे डिस्कस नाही केलेल्या, त्या विद्यार्थ्यांनी स्वतः वाचायच्या आहे. तर रिव्हिजन जे व्हिडिओ आहे आपले ते 35 तासाचे असणार आहेत. बरेच व्हिडिओ याच्यातले अपलोड झालेले आहेत. फक्त काही व्हिडिओ, काही विषय बाकी आहे ते पण पुढच्या 15 दिवसामध्ये अपलोड होऊन जातील. त्यानंतर आपल्या ज्या दुसरा कंपोनंट आहे तो आहे 12 टेस्ट. त्याच्यामध्ये 12 टेस्ट आपण इन्क्लूड केलेले आहे. 12 टेस्ट म्हणजे मित्रांनो बघा क्वालिटी एमसीक्यूज आहे. किती? 1200 एमसीक्यूज आहे. त्याच्यावर आपण खूप वर्क केलेलं आहे. अशी टेस्ट सिरीज जी आहे ती आयोगाच्या पॅटर्नवर जी आहे ती बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रोग्राम जॉईन करावा अशी माझी इच्छा आहे. आपल्या ज्या पहिल्या 4 टेस्ट आहे त्याची क्वालिटी कशी आहे तर त्या टेलिग्रामवर तुम्हाला स्वाध्याय अकॅडमीच्या भेटून जातील, ऍपवर पण भेटून जातील. ते एकदा चेक करा, आयोगाच्या पॅटर्न सोबत कम्पेअर करा आणि मग तुमचा डिसिजन घ्या. पुढचा प्रश्न बघा. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळेचा प्रशासकीय रचनेबद्दल विधान दिलेले आहे आणि बरोबर विचारलेलं आहे. तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते, 229 तालुके होते आणि 4 विभाग होते. आता किती आहेत ते? तर आता 36 तालुके आहे, 358 काय आहे? 36 जिल्हे आहे, 358 तालुके आहे आणि 6 काय आहे? विभाग आहे. 6 विभाग आहे. मग बघा तेव्हाची रचना कशी होती? 26 जिल्हे, 229 तालुके आणि 4 महसूल विभाग. हे जे पहिलं आहे तेच आपलं वाक्य बरोबर आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा. खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्राचा समुद्र किनारा 878 किलोमीटर लांबीचा आहे. हे वाक्य बरोबर आहे. 720 जो काही जुना डेटा होता तो डेटा आता आपण वापरत नाही. आता ज्या ऍडव्हान्स्ड सॅटेलाइटने जे आपण मेजर केलेलं आहे ते आहे 878 किलोमीटर. 720 पहिले बरोबर असायचं, आता नाही. पहिलं वाक्य बरोबर आहे. महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. 7 जिल्हे नाहीये मित्रांनो, 8 जिल्हे आहेत. ते सांगतो तुम्हाला लगेच. त्यानंतर दादरा आणि नगर हवेलीची सीमा पालघर जिल्ह्याला लागून आहे. बरोबर आहे. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा आहे जो दादरा नगर हवेलीला बॉर्डर करतो तो म्हणजे पालघर जिल्हा. इथं ए आणि सी जे आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्राचे 8 जिल्हे मध्य प्रदेशला लागून आहे. ते कोणते आहे? तर गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार.
नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे 8 जिल्हे जे आहे ते मध्य प्रदेशला बॉर्डर करतात. आपले 4 जिल्हे जे आहे त्याची बॉर्डर गुजरातला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर. पालघर आहे, ठाणे नाही. ठीक आहे. त्यानंतर 2 जिल्हे जे आहे आपले ते छत्तीसगड सोबत बॉर्डर करतात, सीमा लागून आहे, गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर 4 जिल्हे जे आहे ते आहेत तेलंगणाला लागून, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. नांदेड हा एकमेव असा जिल्हा आहे, नाही असं नाही म्हणणार मी, एकमेव नाही, नांदेड हा असा जिल्हा आहे ज्याची बॉर्डर इकडे तेलंगणाला पण लागते आणि इकडे कर्नाटकाला पण लागते. मग कर्नाटकासोबत 7 जिल्हे आहे. कोणता कोणता? नांदेड, लातूर, धाराशिव, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सांगली, त्यानंतर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग पण आहे, बरोबर आहे. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग हा एकच असा जिल्हा आहे जो गोवा राज्याला सीमा लागून आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 4 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून आहे? कोणता जिल्हा आहे तो? तर नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्याला तेलंगणा आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सीमा लागून आहेत, बरोबर आहे. लातूर इथं फक्त कर्नाटक येईल, नांदेडला दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा, दोन्ही राज्यांच्या सीमा लागून आहे. सोलापूर फक्त कर्नाटक येईल आणि यवतमाळ जे आहे ते फक्त तेलंगणा येईल. इथं आपला आन्सर जे आहे ते आन्सर 2 आहे. बघा, तेलंगणाला कोणते कोणते राज्य लागतात? तर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. कुठे लागतं? तेलंगणाला. त्यानंतर कर्नाटकाला 7 राज्यांच्या सीमा आहेत, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. या 7 जिल्ह्यांच्या ज्या सीमा आहेत त्या कर्नाटकाला लागून आहेत. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा. 5 नंबरचा प्रश्न, ठिकाणं दिलेली आहे आणि जिल्हे दिलेले आहेत. ठीक आहे, थंड हवेची ठिकाणं दिलेली आहे आपल्याला. थंड हवेची ठिकाणे पाचगणी, आपल्याला माहिती आहे पाचगणी आणि महाबळेश्वर जे आहे ते साताऱ्यामध्ये आहे. पाचगणी महाबळेश्वर साताऱ्यामध्ये आहे. चिखलदरा, गाविलगड टेकड्या, चिखलदरा कुठे आहे? तर अमरावतीमध्ये आहे, बरोबर आहे. त्यानंतर रामटेक, रामटेक कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. आणि तोरणमळ नंदुरबारमध्ये आहे, जिथे अस्तंबा शिखर आहे, बरोबर आहे. आणि एक आयोगाने विचारलं होतं की यशवंत तलाव कुठे आहे? यशवंत तलाव, हा यशवंत तलाव देखील याच एरियामध्ये आहे, बरोबर आहे. मग इथं काय येईल? 3, 2, 1, 4, 3 असा आन्सर आहे. 2, 1, 4, 3. त्यानंतर वेगवेगळे जे थंड हवेचे ठिकाणे आहे ते आयोग आपल्याला विचारतं. रामटेक विचारून झालेला आहे, नागपूर आहे, चिखलदरा अमरावती आहे. त्याच्यानंतर पाल जे थंड हवेचं ठिकाण आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, पालवर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बीडमध्ये चिंचोली नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे, बालाघाट डोंगर रांगांमध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये म्हैसमाळ नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर पुण्यामध्ये बघा लोणावळा, खंडाळा आणि भीमाशंकर. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी. कोल्हापूरमध्ये पन्हाळा. सिंधुदुर्गमध्ये आंबोली. आपल्याला माहिती आहे आंबोलीला महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो, प्रश्न विचारला आयोगाने. रत्नागिरीमध्ये आहे दाभोळी, माळघाट. माथेरानमध्ये आहे, सॉरी रायगडमध्ये आहे माथेरान, राजमाची आणि कर्णेश्वर. ठाण्यामध्ये मोखाडा, सूर्यगड आणि पालघरमध्ये जवाहर. जवाहर पालघरमध्ये येतं, मोखाडा जे आहे ते ठाण्यामध्ये येतं. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा. सातमाळ अजिंठा पर्वतरांगेचा विस्तार नाशिक मधील तौला शिखरापासून यवतमाळ बुलढाण्यापर्यंत आहे. वाक्य बरोबर आहे. हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेत पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ला आहे, बरोबर आहे. पश्चिम भागामध्ये, या रांगेच्या पश्चिम भागामध्ये कोणता किल्ला आहे? शिवनेरी किल्ला आहे, जुन्नर तालुक्यामध्ये. शंभू महादेव डोंगर रांग रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेली आहे. तिन्ही वाक्य बरोबर आहे. मॅप बघा याचा. बघा, सातमाळा अजिंठा जे आहे नाशिक मधील तौला शिखरापासून इकडे बुलढाणा आणि यवतमाळ पर्यंत पोहोचलेली आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र गडावर पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे इथे. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पुढे ती कर्नाटकामध्ये जाते. त्याच्यानंतर अजून आपल्याला नद्यांवर प्रश्न येतो. ह्या डोंगर रांगांनी कोणत्या नद्या वेगळ्या केलेल्या आहेत? बरोबर आहे. मग जी अजिंठा सातमाळा रांग आहे तिने तापी नर्मदेचं खोरं, कोणतं? तापी नर्मदेचं खोरं आणि गोदावरी नदीचं खोरं वेगळं केलेलं आहे, गोदावरी नदीचं खोरं. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, गोदावरी आणि इकडे भीमा नदी, बरोबर आहे. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर रांग जी आहे भीमा नदी आणि कृष्णा नदीचं जे खोरं आहे ते वेगळं केलेलं आहे.
ठीक आहे, असा प्रश्न येतो आपल्याला. 7 नंबरचा प्रश्न बघा. विंध्य पर्वतामुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. विंध्य पर्वत नाही, विंध्य पर्वत हा नर्मदा नदीच्या नॉर्थला आहे, नर्मदा नदीच्या उत्तरेला आहे. इथे सातपुडा पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? सातपुडा पाहिजे होतं. मग पहिलं वाक्य चुकीचं आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगांमुळे गोदावरी व भीमा नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. वाक्य बरोबर आहे. उत्तरेला कोणती नदी आहे? गोदावरी, आणि साऊथला कोणती नदी आहे? भीमा. त्याच्यानंतर सातमाळा अजंठा डोंगर रांगांमुळे उत्तरेकडील तापी नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील गोदावरी नदीचे खोरे वेगळे झालेले आहे. हे देखील काय आहे? वाक्य बरोबर आहे. मग इथं काय येतं? बी आणि सी जे आहे, बी आणि सी इथं करेक्ट आहे. आपण आत्ताच बघितलं तापी आणि नर्मदा. तापी नर्मदेचं जे खोरं आहे ना, ते कोणत्या पर्वताने वेगळं केलेलं आहे? सातपुडा पर्वताने, बरोबर आहे. त्यानंतर अजंठा सातमाळा, आणि त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, त्यानंतर शंभू महादेव. ठीक आहे. खालीलपैकी कोणती डोंगर रांग किंवा ठिकाण महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताचा भाग नाहीये? महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताचा भाग नाहीये. इथं कीवर्ड आहे महाराष्ट्रातील. सातपुडा पर्वत फक्त महाराष्ट्रात नाहीये, तो मध्य प्रदेशमध्ये पण आहे, तो पुढे छत्तीसगड मध्ये पण जातो, बरोबर आहे. मग महाराष्ट्रात बघा, गाविलगड टेकड्या महाराष्ट्रात आहे, अमरावतीमध्ये आपल्याला माहिती आहे. मेळघाट पण याच सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे, अमरावतीमध्ये आहे. चिखलदरा पण अमरावतीमध्ये आहे, सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे. मैकल डोंगर रांग, मैकल डोंगर रांग सातपुडा पर्वत रांगेचा भाग आहे, पण मैकल डोंगर रांग महाराष्ट्रामध्ये नाहीये. मैकल डोंगर रांग कुठे आहे? मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवर आहे. या मैकल डोंगर रांगेमध्येच अमरकंटक या ठिकाणी, कुठे? अमरकंटक या ठिकाणी तापी नदीचा उगम होतो, तापी नदीचा. ठीक आहे. मग इथं आपला आन्सर काय आहे? 4 जे आहे ते आपलं आन्सर आहे. पुढे बघा, नकाशामध्ये दाखवतो तुम्हाला. हा भारताचा नकाशा आहे. इथून सातपुडा पर्वतरांग गेलेली आहे, बरोबर आहे, महाराष्ट्रामध्ये. आणि जी मैकल रांग आहे, सॉरी, जी मैकल रांग आहे इथं गेलेली आहे. जी मैकल रांग आहे ती इथे आहे, इथे मैकल रांग आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वताचा भाग आहे, पण महाराष्ट्राचा भाग नाही. हे बघा, ही मैकल पर्वत रांग आहे. कुठे आहे ही? तर या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या 9 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या वायव्य भागात खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा व टेकड्या स्थित नाही? वायव्य भाग. मग पहिले तुम्हाला वायव्य भाग कळायला पाहिजे. हा आग्नेय आहे, समजा आपण महाराष्ट्राचा मॅप घेतला असा तर, बरोबर आहे. हा आग्नेय आहे, हा नैऋत्य आहे, हा वायव्य आहे, आणि हा ईशान्य आहे. मग बघा, वायव्य भागामध्ये कोणत्या टेकड्या स्थित नाही ते विचारलेलं आहे. तरकेसा टेकडा. तरकेसा टेकडा कुठे आहे? तर ईशान्येला आहे, ईशान्येला आहे. गाळणा डोंगर, गाळणा डोंगर हा वायव्येला आहे, बरोबर आहे. त्यानंतर अकराणी डोंगर नंदुरबार मध्ये, हा देखील वायव्येला आहे. चिकीमाला डोंगर रांग जी आहे ती गडचिरोलीमध्ये आहे, म्हणजे ती कुठे आहे? आग्नेयेला आहे. आपल्याला विचारलंय वायव्येला कोणत्या नाहीये, तर ई आणि डी जे आहे ते वायव्येला नाहीये. ई आणि डी वायव्येला नाहीये. बघा, इथं नंदुरबार मध्ये अकराणी डोंगर रांग आहे. कोणती आहे? अकराणी डोंगर रांग. धुळे आणि नाशिकच्या बॉर्डरवर गाळणा डोंगर रांग आहे, गाळणा. मग ह्या 2 टेकड्या इथं येतात. त्यानंतर दरकेसा टेकडा गोंदियामध्ये आहे. कुठे आहे? दरकेसा टेकड्या गोंदियामध्ये आहे, म्हणजे ईशान्य भागामध्ये आहे. त्यानंतर आग्नेय भागामध्ये कोणती आहे? तर चिकीमाला. चिकीमाला जी रेंज आहे ती आग्नेय भागामध्ये आहे. ठीक आहे. पश्चिमेकडील 10 नंबरचा प्रश्न. पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. एकदम बरोबर आहे. बघा, आपण कोकण जो आहे, कोकणाचे उतारानुसार 2 भाग करतो, 2 भाग. एक आहे खलाटी, जो कमी उंचीचा भाग आहे, आणि जास्त उंचीच्या भागाला वलाटी म्हणतो आपण, वलाटी. हा खलाटी जो आहे तो पश्चिमेला आहे, हा वलाटी जो आहे तो पूर्वेला आहे. बघा, मग पश्चिमेकडील अरबी समुद्रालगतच्या सकल भागाला खलाटी म्हणतात. खलाटी प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणतः 5 ते 15 मीटर पर्यंत आहे. हे देखील काय आहे? वाक्य बरोबर आहे. खलाटीच्या पश्चिमेकडील डोंगराळ भागाला वलाटी असे म्हणतात. आता आपण आत्ताच बघितलं की हा वलाटी पूर्वेला आहे खलाटीच्या, बरोबर आहे. मग इथं काय येईल? इथं पूर्वेला पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? पूर्वेला पाहिजे होतं. सी जे आहे ते चुकीचं आहे. खलाटीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागाला वलाटी असे म्हणतात. त्यानंतर वलाटी प्रदेशाची समुद्र सपाटीपासूनची उंची 275 ते 300 मीटर आहे. ए बी डी असं आपलं करेक्ट आहे, ए बी डी. 11 नंबरचा प्रश्न बघा.
11 नंबरचा प्रश्न जोड्या लावायच्या आहे. घाट दिलेले आहे आणि शहर दिलेली आहेत 2. बरोबर आहे. थळघाट आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिक आणि मुंबईमध्ये आहे. थळघाट नाशिक आणि मुंबईमध्ये आहे. त्यानंतर कुंभार्ली घाट कराड आणि चिपळूणमध्ये आहे. कुंभार्ली, कराड आणि चिपळूणमध्ये आहे. त्यानंतर फोंडा घाट जो आहे, फोंडा घाट हा कोल्हापूर आणि पणजीमध्ये आहे. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीमध्ये आहे. त्यानंतर आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी आणि बेळगाव या 2 शहरांना जोडतो. आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी आणि बेळगाव या 2 शहरांना जोडतो. 2, 1, 3, 4 असं आपलं ऑप्शन आहे. बाकीच्या घाटांवर आपल्याला प्रश्न येतो. ते घाट एकदा बघा. कसारा घाट सगळ्यांना माहिती आहे, थळघाट आपण ज्याला म्हणतो, मुंबई नाशिक. त्यानंतर माळशेजचा घाट ठाणे आणि नगरला जोडतो, म्हणजे मुंबई कल्याण ओतूर. त्यानंतर बोर घाट जो आहे तो मुंबई आणि पुण्याला जोडतो. कुंभार्ली घाट कराड आणि चिपळूणला जोडतो. त्यानंतर फोंडा घाट जो आहे तो कोल्हापूर आणि पणजीला जोडतो. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजीला जोडतो. त्यानंतर आंबोली घाट जो आहे तो सावंतवाडी आणि बेळगावला जोडतो. आंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीला जोडतो. पुणे बारामतीला जोडणारा जो घाट आहे त्याला दिवा घाट म्हटलेला आहे. दिवा घाट. खंबाटकी जो घाट आहे, खंबाटकी किंवा कात्रज घाट आपण म्हणतो, त्याला तो पुणे साताऱ्याला जोडतो. त्यानंतर हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळला जोडतो. आणि कुंडी घाट देवरुख आणि कोल्हापूरला जोडतो. ऑट्रम घाट जो आहे तो जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरला जोडतो. या ऑट्रम घाट जे आहे हा गौताळा अभयारण्याचा प्रदेश आहे. गौताळा, बरोबर आहे. गौताळा अभयारण्य कुठं आहे? छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. हे बघा, हे घाट तुम्हाला पाठ करायचे. कसे पाठ करायचे? आता ट्रिक बनवा, मिमोनिक बनवा, पण हे पाठ करा. 12 नंबरचा प्रश्न बघा. बेसाल्ट खडकाने महाराष्ट्राचा 80% पेक्षा अधिक भाग व्यापला आहे. बरोबर आहे. बेसाल्ट खडकाचा विस्तार पूर्व विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आढळतो. पूर्व विदर्भ वगळता नाही, पूर्व विदर्भ प्लस कोकणाचा काही भाग किंवा कोकण म्हटलं तरी चालेल. दक्षिण कोकण, पर्टिक्युलरली दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भ वगळता बेसाल्ट खडक पूर्ण महाराष्ट्रात आढळतो. 2 नंबरचं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हा रसाच्या संचयनामुळे झालेली आहे. बरोबर आहे. फिशर इरप्शन झालं लावाचं, फिशर इरप्शन आपण ज्याला म्हणतो, आणि हा डेक्कन ट्रॅप बनलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो जिओलॉजिकल भाषेत, त्याला आपण डेक्कन ट्रॅप म्हणतो. डेक्कन ट्रॅप. हे माहित काय बरोबर आहे? ए आणि सी जे आहेत ते बरोबर आहे. बघा, 80% पेक्षा अधिक भाग जो आहे तो व्यापलेला आहे. त्यानंतर बेसाल्ट खडकाचा विस्तार पूर्व विदर्भ वगळता आणि दक्षिण कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाखो वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून झालेली आहे, त्याला आपण फिशर इरप्शन म्हणतो. आणि हा जो मॅग्मा किंवा लावा बाहेर आलेला आहे त्याचे काय झालेले आहे, त्याचा संचय झालेला आहे, त्याचे स्तर झालेले आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, डेक्कन ट्रॅप म्हणतो. 13 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार चढता क्रम लावायचा आहे. चढता आणि उतरता हे व्यवस्थित वाचायचं आहे पेपरमध्ये. चढता क्रम म्हणजे काय? जो सगळ्यात जास्त आहे तो इकडे येईल, म्हणजे नंतर असेल त्याचा ऑप्शन. बरोबर आहे. मग आता इथं सगळ्यात उंच जो आहे तो साल्लेर आहे. बरोबर आहे. मग साल्लेरचं ऑप्शन काय असणार आहे? पुढे असणार आहे. बघा, साल्लेर बऱ्यापैकी 3-4 जे आहे पहिले पाठ असतात. साल्लेर जे आहे ते किती आहे? 1667 मीटर आहे. त्यानंतर तोरणा 1400 मीटर आहे. अस्तंभाची पाठ असते, विचारलंय आयोगाने, 1325 मीटर आहे. हा समथिंग 1200 आहे. आणि वैराट जो आहे तो 1100 मीटर आहे. 1100 मीटर. आन्सर काय येईल आपलं? EDCBA. EDCBA 3 नंबरला जे आहे ते आपलं ऑप्शन आहे. सॉरी, हा 1667 नाही, 1667 नाहीये, तो किती आहे? 1567 आहे. 1567. 1646 तर आपलं कळसुबाई आहे फक्त. बरोबर ना? लिहिला गेलं माझ्याकडनं. म्हणजे किती? साल्लेर जो आहे तो 1567 आहे, हा 1400 आहे, आणि अस्तंबा जो आहे तो 1325 आहे, तवला 1200 प्लस आहे, आणि वैराट जे आहे ते 1100 प्लस 1150 प्लस आहे. मग आन्सर काय येईल आपलं? EDCBA असं आन्सर येईल. कळसुबाई 1646 कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे, सह्याद्री पर्वतामध्ये. साल्लेर 1567 आहे, नाशिकमध्ये आहे. महाबळेश्वर 1438 साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतर हरिश्चंद्रगड देखील किती? 1424 आहे, अहिल्यानगर. सप्तशृंगी 1416 नाशिक. त्यानंतर तोरणा बघा
हा 1400, याला 1400च पकडा, 1404 नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पुणे. अस्तंबा 1325 नंदुरबार मध्ये आहे. सातपुडा पर्वतामध्ये, महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतात अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सातपुडा. तसं सातपुडामध्ये सर्वात उंच शिखर जे आहे ते धूपगड आहे, पण ते मध्य प्रदेशमध्ये आहे. त्र्यंबकेश्वर 1300, तौला 1231 नाशिक मध्येच आहे. वैराट 1177 अमरावतीमध्ये आहे बघा. आणि चिखलदरा 1115 अमरावतीमध्ये आहे. वैराट टेकड्या, अमरावती टेकड्या, गाविलगड असं विचारतो तुम्हाला, कुठे? अमरावतीमध्ये. त्यानंतर हनुमान टेकडी जी आहे ती 1000 मीटरची आहे, ती धुळ्यामध्ये आहे. आणि त्यानंतर गडलगट्टा गडचिरोलीमध्ये आहे 967. 14 नंबरचा प्रश्न बघा. वैतरणा नदी ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे. बरोबर आहे. आणि तिची लांबी 154 किलोमीटर आहे. बरोबर आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? तर वैतरणा. लांबी किती आहे? 154 किलोमीटर. कुठे उगम पावते? त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते. वैतरणा नदीचा उगम त्र्यंबकेश्वराजवळ होतो व ती पालघर जिल्ह्यात वाहत अरबी समुद्राला मिळते. ए आणि बी इथे बरोबर आहे. सी बघा. भातसा नदी ही वैतरणा नदीची उपनदी आहे, तर हे चुकीचं आहे. भातसा नदी जी आहे ना ती उल्हास नदीची उपनदी आहे. कोणत्या नदीची? उल्हास. वैतरणा नदीच्या उपनद्या कोणत्या आहे? तानसा आहे. कोणती? तानसा. त्यानंतर कोणती? सूर्या. त्यानंतर कोणती? पिंजाळ. ह्या ज्या नद्या आहे ह्या वैतरणा नदीच्या उपनद्या आहे. वैतरणा आयोगाची फेवरेट आहे. ए आणि बी इथं फक्त बरोबर आहे. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र नदी खोरे आहे. बरोबर आहे. भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे, पण ती कृष्णेला कुठे जाऊन भेटते? कर्नाटक आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर. सिंदफणा नदी ही गोदावरी नदीची दक्षिणेकडून मिळणारी उपनदी आहे. बरोबर आहे. सिंदफणा दक्षिणेकडून म्हणजे उजव्या तीरावरून भेटते. आणि सिंदफणाची उपनदी कोणती? बिंदुसरा. या बिंदुसरावर कोणतं शहर आहे? तर बीड शहर आहे. बरोबर आहे. 3 नंबर बघा. मांजरा नदी गोदावरी नदीची उत्तरेकडील मिळणारी उपनदी आहे, तर हे चुकीचं आहे. मांजरा जी नदी आहे ती देखील दक्षिणेकडूनच भेटते. कुठून भेटते? दक्षिणेकडूनच भेटते. आणि एक महत्वाची उपनदी आहे गोदावरीची, मांजरा नदी. मग ए आणि बी इथं बरोबर आहे. बघा. जी भीमा नदी आहे, भीमा नदीचं जे खोरं आहे महाराष्ट्रामध्ये ते काय आहे? ते स्वतंत्र आहे. ती पुढे कृष्णेला जाऊन कृष्णेला कर्नाटक आणि तेलंगणाच्या बॉर्डरवर जाऊन मिळते. बरोबर आहे. त्यानंतर ही बिंदुसरा नदी आहे, दक्षिणेकडून गोदावरीला मिळते. बिंदुसरा नदी मराठवाड्याच्या भागामध्ये आहे. सिंदफणा, बिंदुसरा नाही सिंदफणा. आणि त्यानंतर ही कोणती नदी आहे? तर ही मांजरा नदी आहे. मांजरा उत्तरेकडील उपनदी का? नाही, ती दक्षिणेकडून मिळते. बघा, दक्षिणेकडून मिळते. निजाम सागर हा जलाशय आहे मांजरा नदीवर, निजाम सागर. 16 नंबरचा प्रश्न बघा. वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई जवळ सातपुडा पर्वत रांगेत होतो. बरोबर आहे. याच्याच जवळ कोणत्या नदीचा उगम होतो? आणखी तापी नदीचा देखील उगम इथेच जवळ होतो. तापी नदीचा. त्यानंतर बिमला, निरगुडा, बोर, नंद या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. बरोबर आहे वाक्य. वर्धा नदी वर्धा, अमरावती आणि वर्धा यवतमाळ जिल्ह्यांदरम्यान नैसर्गिक सीमा निर्माण करते. वर्धा, अमरावती आणि वर्धा यवतमाळ इथं ती नैसर्गिक सीमा निर्माण करते. हे देखील वाक्य बरोबर आहे. वर्धा नदीचे खोरे पूर्णा नदीच्या खोऱ्यापासून कमी उंचीच्या जलविभाजकाने वेगळे झालेला आहे. म्हणजे जो जलविभाजक आहे पूर्णा कोणती? तापीवाली पूर्णा, तापी पूर्णा, इथे आपण तापी पूर्णा म्हणतोय. तर त्याच्यापासून जो वेगळा झालेला जो प्रदेश आहे तो जलविभाजक आहे. त्याची हाईट अतिशय कमी आहे. 4 नंबरचे जे वाक्य आहे ते बरोबर आहे मित्रांनो. बघा, ही कोणती नदी आहे? वर्धा नदी आहे. वर्धा मुलताई जवळ उगम पावते. ती कुठे? मध्य प्रदेशमध्ये. बघा, मध्य प्रदेशमध्ये उगम पावते. आणि बघा, हा जो जलविभाजक आहे याची उंची खूप कमी आहे. तकलादू जलविभाजक असा शब्द वापरलाय आयोगाने. त्याच्यानंतर वर्धा जी आहे ती अमरावती आणि वर्धा या 2 शहरांमध्ये बॉर्डर करते, नॅचरल बॉर्डर करते. त्याच्यानंतर पुढे चालून ती यवतमाळ आणि वर्धा इथे देखील ती काय करते? बॉर्डर करते. आणि वर्धा पुढे वैनगंगेला मिळते. वैनगंगा आणि वर्धा दोघांचा जो कॉमन फ्लो आहे त्याला आपण प्राणहिता म्हणतो. आणि प्राणहिता पुढे सिरोंचा या ठिकाणी गोदावरीला मिळते. 17 नंबरचा प्रश्न बघा. पुढील नद्या दिलेल्या आहे आणि त्यांच्या उपनद्या दिलेल्या आहे आणि कोणती जोडी अयोग्य आहे विचारलेला आहे आपल्याला. तापी, बोरी म्हणजे तापी प्रमुख नदी आहे आणि बोरी उपनदी आहे. वाक्य बरोबर आहे.
ही बोरी जी आहे ती धुळे जिल्ह्यातून वाहते आणि ती तापीला मिळते. त्यानंतर पूर्णा आणि नळगंगा हे देखील बरोबर आहे. पूर्णा नळगंगा, पूर्णा आणि या तापी ज्या नद्या आहेत, पूर्णा आणि तापी, त्या एकमेकीला कुठे भेटतात? चांगदेव या ठिकाणी भेटतात. चांगदेव, मुक्ताई नगर, बरोबर आहे, मुक्ताई नगर, ते पण आपल्याला विचारू शकतात. सिंदफणा आणि बिंदुसरा, बिंदुसरा सिंदफणेची उपनदी आहे. बिंदुसरावर मी तुम्हाला सांगितलं की बीड शहर आहे, बीड शहर आहे. 3 पण बरोबर आहे. ही बिंदुसरा जी आहे ती बालाघाटामध्ये उगम पावते. त्यानंतर मांजरा आणि कयाधू, मांजरा जी आहे, कयाधू जी आहे ती मांजरेची उपनदी नाहीये. कयाधू पैनगंगेची उपनदी आहे. पैनगंगा, पैनगंगेची उपनदी आहे आणि या कयाधूवर हिंगोली शहर वसलेलं आहे. कोणता? हिंगोली शहर वसलेलं आहे. त्यानंतर मग मांजराच्या उपनद्या कोणत्या आहे? तेरणा आहे, बरोबर आहे, लातूर. त्यानंतर तवरजा आहे, त्यानंतर लेंडी आहे, त्यानंतर मन्याड नावाची नदी आहे. मन्याड लिहून घ्यायचं आहे नोट्समध्ये. फक्त 4 नंबरचं जे आहे ती जोडी चुकीची आहे. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? ज्यावेळेस खोरं आपण म्हणतो त्यावेळेस नॉट नेसेसरी की ती उपनदी असावी, ती त्या गोदावरीच्या उपनदीची पण उपनदी असेल. खोरं म्हणजे कळलं, खोरं म्हणजे त्या भागातील सर्व ज्या नद्या आहेत त्यांचा समावेश होतो. बघा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाहीये? तेरणा, तेरणा आपण बघितलं की तेरणा मांजरेची उपनदी आहे. मांजरा कशाची उपनदी आहे? गोदावरीची उपनदी आहे, म्हणजे तेरणा गोदावरी खोऱ्याचा भाग आहे. प्रवरा जी संगमनेर मधनं वाहते, बरोबर आहे, ही देखील गोदावरीची उपनदी आहे. त्यानंतर दुधना, दुधना जी नदी आहे ती दक्षिण पूर्णा या नदीची उपनदी आहे आणि दक्षिण पूर्णा गोदावरी नदीची उपनदी आहे. आणि अनेर, अनेर जी नदी आहे ती तापी नदीची उपनदी आहे. अनेरचा संबंध इथे येत नाही म्हणून अनेर हे आपला आन्सर आहे. अनेर गोदावरी नदी खोऱ्याचा भाग नाही. बघा, प्रवरा बरोबर गोदावरी नदीची उपनदी आहे. त्यानंतर दुधना दक्षिण पूर्णा नदीची उपनदी आहे. त्यानंतर तेरणा जी आहे ती मांजरा नदीची उपनदी आहे. खालील विधाने विचारात घ्या. कोकणाची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे दमनगंगा व तेरेखोल नदीपर्यंत आहे, बरोबर आहे. वरती जी आहे पालघरचं बॉर्डर दमनगंगा आणि खाली सिंधुदुर्गची खाली जी आहे ती तेरेखोल नदी आहे. सहस्त्रकुंड धबधबा वयनगंगा नदीवर आहे, तर हे चुकीचं आहे. सहस्त्रकुंड धबधबा जो आहे तो वयनगंगा नदीवर आहे आणि हा जो धबधबा आहे तो नांदेड आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. यवतमाळ या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. त्यानंतर 3 नंबरला बघा, निगोज हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असून कुकडी नदीच्या पात्रातील नैसर्गिक रांजण खळग्यांसाठी प्रसिद्ध आहे. रांजण खळगे म्हणजे काय किंवा पॉटहोल्स म्हणजे काय थोडं गुगल करायचंय. पण जे रांजण खळगे आहे निगोज येथे ते कोणत्या नदीच्या पात्रात आहे? ते कुकडे नदीच्या पात्रामध्ये आहे. कुकडी नदीच्या पात्रामध्ये. कुकडी जी नदी आहे ती घोड नदीची उपनदी आहे. घोड जी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे. भीमा पुढे कृष्णेची उपनदी आहे. ठीक आहे, मग इथं ए आणि सी फक्त बरोबर आहे. ए आणि सी. हे बघा, हे काय आहे तर हा आपला सहस्त्रकुंड धबधबा आहे पैनगंगा नदीवर. वयनगंगा नाही, पैनगंगा. आता माझं कन्फ्युजन व्हायचं ना वयनगंगा पैनगंगा, तर मी कसं करतो की वयनगंगा म्हणजे विदर्भातून येते, म्हणजे या साईडने येते, बरोबर. पैनगंगा म्हणजे जी बुलढाण्यातनं अजंठा बालाघाटमध्ये उगम पावते बुलढाण्याजवळ आणि ती इकडनं येते, बरोबर. पैनगंगा ही काय आहे तर वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीला कुठे भेटते? ते घुग्गुस गड्डा नावाचं जे गाव आहे तिथे ती भेटते. घुग्गुसवड्डा, घुग्गुसवड्डा. खालील विधाने विचारात घ्या. वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम चपराळा गडचिरोली येथे होतो, बरोबर आहे वाक्य. वर्धा आणि वैनगंगा. पुढे मग त्या प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. प्राणहिता, बरोबर आहे. मग प्राणहिता सिरोंचा या ठिकाणी गोदावरीला मिळते आणि जिथं ती गोदावरीला भेटलेली आहे सध्या तेलंगणा गव्हर्नमेंटने कालेश्वरम नावाचा खूप मोठा प्रोजेक्ट तिथे केलेला आहे. मल्टी इरिगेशन प्रोजेक्ट किंवा मग खूप मोठं धरण आपण त्याला म्हणू. पहिलं वाक्य बरोबर आहे. वर्धा वैनगंगा नद्याच्या संगमनंतर या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, बरोबर आहे. आयोग काय करू शकतं, या वैनगंगा आणि पैनगंगाच्या ठिकाणी वैनगंगेच्या ठिकाणी पैनगंगा करू शकतात, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे.
वयनगंगा व वर्धा नदी खोरे कोळशाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे, ही माहिती आपल्याला. यवतमाळ, चंद्रपूर, पुढे वर्धा वरती. पैनगंगा नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे, बरोबर आहे. ती वर्धा नदीला कुठे भेटते, तर घुग्गुस वड्डा, बरोबर आहे, घुग्गुस वड्डा. सगळे वाक्य इथे बरोबर आहे मित्रांनो.